तर बघा, आपला सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिस 22/328. त्याच्यामधील आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत. प्रॅक्टिकल नंबर 4, वर्किंग ऑफ ELCB. त्याच्यासाठी आपल्याला बघा प्रॅक्टिकलमध्ये काय करायचं आहे. ELCB और RCCB इज अ लाईफ सेविंग डिव्हाइस. डायग्राम बघा. सिंगल फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर दाखवलेला आहे. AC सप्लाय 230 व्होल्ट, ICDP स्विच, वैरॅक, ELCB, व्होल्टमीटर दाखवलेलं आहे ॲटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस. ॲम्पियर मीटर हे फेजच्या अक्रॉस पण दिले आहे आणि न्यूट्रलच्या अक्रॉस पण दिलेले आहे. नंतर खाली तिसरा पॉईंट दिलेला आहे अर्थिंग. अर्थिंगच्या याच्यात स्विच, किनेप स्विच टाकून लोडला दिलेला आहे. एक लोड फेज आणि न्यूट्रलमध्ये, एक लोड फेज आणि आर्थमध्ये. त्यासाठी आपल्याला काय काय वापरायचं, ELCB किंवा RCCB वापरायचं आहे. सिंगल फेज, डिजिटल मीटर, ॲटो ट्रान्सफॉर्मर, ॲमीटर, व्होल्टमीटर. ॲमीटर 2 लागतील आपल्याला आणि सिंगल पोल स्विच. आता आपण डायग्रामप्रमाणे वायरिंग बघणार आहोत. बघा, तर आपला हा 3 फेज सप्लाय इथे, परंतु आपण सिंगल फेज घेतो आहे. न्यूट्रल आणि फेज तिथून आपला जातो आहे ॲटो ट्रान्सफॉर्मर. ॲटो ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटला 4 वायर निघत आहे. त्याच्यातले 2 वायर आहेत न्यूट्रल आणि फेज. न्यूट्रल ही न्यूट्रल आहे, ग्रीन कलरची ही न्यूट्रल आहे, ही पिवळ्या कलरची फेज आहे. आणि तिथूनच ज्या 2 निघतात त्या व्होल्टमीटरच्या वायर आहेत. तिथून ELCBला जात आहेत. ELCBमधून निघाले एक ॲम्पियर मीटर फेजमध्ये, दुसरं ॲम्पियर मीटर न्यूट्रलमध्ये, आणि तिथून डायरेक्ट लोडला जात आहे. आणि तिसरा जो पॉईंट आहे तो अर्थिंग पॉईंट आहे. हा अर्थिंग पॉईंट घेऊन आपण इथे केनेप स्विच जॉईंट केलेला आहे. हा स्विच, आणि तिथून हा दुसरी लोड बँक लावलेली. ही दुसरी लोड बँक, ही पहिली लोड बँक. आता आपण व्होल्टेज देणार आहोत. तर व्होल्टेज आपण कमीत कमी 150 देणार आहोत. दीडशे व्होल्ट. आता आपण ELCB ऑन कंडिशनला आहे. तर करंट बघा 0 आहे, दोन्ही करंट 0 आहे. आपण आता एक एक लोड ऑन करणार आहोत. आता एक लोड ऑन केला. आता व्होल्टेज बघा 148.6. नंतर करंट बघा, फेजमधील करंट आहे 0.79, न्यूट्रलमधील करंट आहे 0.79. आता आपण दुसरा लोड ऑन करणार आहोत. बघा व्होल्टेज बघा 147.5. तर करंट बघा 157. न्यूट्रलचा पण करंट सेमच आहे 157. आता आपण काय करणार आहोत, व्होल्टेज लोड बंद करून व्होल्टेज वाढवायचं आहे. तर लोड बंद केलेलं आहे, पूर्णपणे 0 झालेत मीटर. तर आपण व्होल्टेज देणार आहोत 200 व्होल्ट. आता आपला ELCB चालू आहे. तर करंट 0 दाखवतो आहे. तर आपण आता लोड ऑन करणार आहोत. बघा व्होल्टेज बघा 199.4 येतं आहे. नंतर करंट बघा 106.06. न्यूट्रलमधील पण करंट बघा 1.06. तर आपण लोड ऑन करणार आहोत. परत दुसरा लोड ऑन केलेला आहे. तर व्होल्टेज बघा 197.8 किंवा 9 येत आहे समजा. करंट बघा, फेजमधील करंट आहे 2.11, न्यूट्रलमधील करंट आहे 2.11. आपण परत लोड बंद करून व्होल्टेज वाढवणार आहोत. लोड बंद केलेलं आहे.
आता आपण परत व्होल्टेज वाढवणार आहोत. व्होल्टेज आता आपण 220 देणार आहोत. $220 वोल्ट. ELCB आपला ऑन कंडिशनला आहे, करंट 0 आहे. आता आपण परत लोड ऑन करणार आहोत. एक लोड ऑन केलेला आहे. तर बघा व्होल्टेज बघा 219.3, करंट बघा 1.17. सेम न्यूट्रलमधील करंट बघा 1.17. परत आपण लोड ऑन करणार आहोत. एक बघा व्होल्टेज बघा 217.7, करंट बघा 2.32. न्यूट्रलमधील करंट बघा 2.32. आता आपण लोड बंद करणार आहोत. 1 नंबरचा लोड बंद करणार आहोत. आता आपण 2 नंबरच्या लोडसाठी व्होल्टेज परत आपण 150 करणार आहोत. $150 वोल्ट. स्विच ऑन कंडिशनला आहे. आपण आता किनेक्ट स्विच ऑन करणार आहोत. तर ऑन केलेलं आहे. आता आपण दुसरा लोड ऑन करणार आहोत. व्होल्टेज बघा 147.5. फेजमधील करंट बघा 2.61. न्यूट्रलमधील करंट 0 झाला, कारण आपण आता अर्थिंगने लोड वापरतोय ना. न्यूट्रलमधील करंट 0. आता परत आपण दुसरा लोड ऑन करणार आहोत. बघा व्होल्टेज बघा 146.7. फेजमधील करंट बघा 3.75. न्यूट्रलमधील करंट 0. आता आपण लोड बंद करून व्होल्टेज वाढवणार आहोत. आता व्होल्टेज आहे 150. आता आपण देणार आहोत 200 वोल्ट. आता आपण करंट बघा 0 आहे. न्यूट्रलमध्ये पण करंट 0 आहे. आता आपण एक लोड ऑन करणार आहोत. एक लोड ऑन केलेलं आहे आपण. बघा व्होल्टेज बघा 197.4. फेजमधील करंट बघा 2.09. न्यूट्रलमधील करंट 0 आहे, कारण आपण अर्थिंगवर लोड वापरतोय. आता दुसरा लोड ऑन करू आपण. व्होल्टेज बघा 197.1. आता आपण करंट बघू 3.51. न्यूट्रलमधील करंट 0. आता आपण लोड बंद करून व्होल्टेज वाढवणार आहोत. तर आपण व्होल्टेज देणार आहोत 220 वोल्ट. $220 देणार आहोत आपण. आता करंट बघा ELCB ऑन कंडिशनला आपला करंट 0 आहे. आता आपण एक एक लोड ऑन करणार आहोत. एक लोड ऑन केलेला आहे आपण. आता व्होल्टेज बघा 219.5. करंट बघा 2.33. आणि न्यूट्रलमधील करंट 0, कारण आपण लोड अर्थिंगवर वापरतोय. आता एक लोड वाढवला आहे आपण परत. व्होल्टेज बघा 218.9. करंट बघा 3.90. 0. आता परत एक लोड ऑन करणार आहोत आपण. बघा व्होल्टेज बघा 217.7. करंट बघा 6.51-52 जातोय समजा.
6.52. न्यूट्रलमधील करंट 0, कारण आपण अर्थिंगवर लोड वापरतोय. आपण आता लोड बंद करतोय, व्होल्टेज 0 किनिप स्विच ऑफ करतोय, ELCB ऑफ करतोय आपण आता आणि व्होल्टेज 0 करतोय. 0. ICDP स्विच ऑफ.